सकाळीच ना भाजी आणायला गेले, जाते भाजी आणायला आणि खूप साऱ्या गोष्टींना घेऊन येते. आता स्टेशनरी मध्ये जाऊन ना टिकल्या वगैरे सुद्धा घेतल्या मी. आता टिकल्याचं मी काय करणार आहे ना ते पुढील व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजून जाईल. आणि नंतर कॅडबरी सुद्धा घेतली. गोड खाल्ल्याशिवाय ना माझा दिवसच जात नाही. आणि काय नाही, जर अंगातली ताकद कमी पडते ना त्यामुळे झाकण लागत नव्हतं. आणि येता येताना गिरणीमध्ये ठेवलेलं दळण घेऊन आले तर पांढरीच झाले. मग आल्यास ना 2 भाकरी टाकून घेतल्या. चिमणीला ना खेळण्यामध्ये हल्ली असं बिझी करते आणि पटकन कामे उरकून घेत असते. आता मागे मी ना डीमार्टला गेले होते ना तेव्हा हे कप आणले होते. 99 रुपयाला मला हे 6 कप भेटले होते. त्यातल्याच एका कपाचं म्हटलं आज उद्घाटन करावं. खूप दिवसांनी कॉफी प्यायची इच्छा झाली होती कारण बाहेर पाऊस पडत होता. पण कॉफी सुद्धा फेवरेट भेटली नाही. मला ब्रूची आवडते पण नव्हती, त्यामुळे नेसकॅफेवरच काम चालवलं. आणि आज चक्क 12 वाजता कॉफी पिऊन मी खुश होत होते. आणि चिमणीच्या गाडीबद्दल सगळेजण विचारतात कितीला घेतली, तर दुकानदार 800 बोलला होता. तर बायका कधी सांगितलेल्या किमतीत गोष्टी घेतात. मी पण 700 ला घेऊन आले. स्वयंपाक बनवून घेतला आणि चिवतायला डाळ भात चारायला बसले. आणि आज तर आम्ही दरवाजातच बसलो होतो. पाऊस बघत बघत खायचं काम चालू होतं चिवतायचं. आता मॅडमच्या पेटपूजेसोबत ना सगळी कामे झाली होती. मग गेलो आत्तीकडे, तर आत्ती बनवत बसली होती वस्त्रमाळ. आणि ती मला प्रचंड आवडली म्हणूनच म्हटलं तुमच्या सोबत सुद्धा शेअर करावं. तर तिने ना थोड्याशा पाण्यामध्ये ना फेविकॉल टाकून घेतलं होतं आणि ते पाणी लावून ना साधी वस्त्रमाळ बनवून घेतली. आणि एकसारख्या ना 3 वस्त्रमाळ अशा एकत्र करून ना वेणी घालायला चालू केलं. आणि ती जशी जशी वेणी घालत होती ना तशी तशी फुलांचा आकार तयार होत होता. तर आपले गणपती येत आहेत ना त्यांच्यासाठीच ना आता हिनं वस्त्रमाळ बनवायला घेतली आहे. 2 गौराईसाठी आणि 1 गणपतीसाठी. तर तुम्ही सुद्धा ना तुमच्या गौराई गणपतीसाठी अशा टाईपचे वस्त्रमाळ बनवू शकता. खूपच सुंदर दिसतात. नंतर त्याला ना अशा टाईपने टिकल्या लावायला घेतल्या. तर सकाळी घेतलेल्या टिकल्याचं हेच काम होतं. तर सगळ्या फुलांना ना अशा टिकल्या लावून घेतल्या आणि नंतर स्टेपलरच्या साह्याने ना फ्रेंडशिप बँड असताना ते असं लावून घेतलं. तर अशा टाईपच्या गौरी गणपतीच्या वस्त्रमाळा तयार झाल्या होत्या. चांगलं काम करून बाहेर आलंच होतं तेवढ्यामध्ये दर्शन झालं चड्डीवरच्या भावाचं. हा काय सुधरत नसतोय.